दरम्यान कपिल शर्माने ट्विट केल्यानंतर तातडीने वर्सोवा म्हाडा कॉलनीतील कपिल शर्माच्या ऑफिसमध्ये माझाची टीम जाऊन पोहोचली। तिथला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। कपिल शर्मानी बीएमसीवर थेट आरोप लावलाय की 5 लाख रुपयाची लाच रुश्वत मागण्यात येत आहेत। मी सध्या त्या प्रॉपर्टीमध्ये उपस्थित आहेत आणि सध्या मी टेरेसवर आहे आणि टेरेसवर आपण बघू शकतायत की इथे बराचसा सामान आहे। टेरेसवर सामान ठेवणं हा काही बेकायदेशीर कृत्य नाही, परंतु टेरेसवर अशा प्रकारे फ्लोर्स बनवणं नेमकी हा एक वादाचा मुद्दा असू शकते, हा बेकायदेशीर काम असू शकते। कारण बीएमसीचं जेवढं काम असतं त्यामध्ये म्हाडाची कॉलनीमध्ये ग्राउंड प्लस 1 ची परमिशन आहे, नेमकी सेकंड फ्लोअरची परमिशन नाही। एवढंच नव्हे तर सध्या आपण बघू शकतायत की या बंगल्याचा पाठीमागे सुद्धा एक रूम उभारण्यात आलेला आहे। म्हाडाचा कायदा अनुषंगाने इथे कोणतीही रूम बांधता येत नाही। याला आपल्याला कायदेशीर प्रमाणे ओपन टू स्काय ठेवणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त तुम्ही तिथे एक शेड लावू शकतात। हा फ्लोर कितपत कायदेशीर आहे यावर प्रश्न नक्की आहेच, कारण म्हाडाची जे प्रॉपर्टी असते, कॉलनीज असते, त्यामध्ये टेरेसवर अशा प्रकारे रूम बांधणं कायदेशीर प्रमाणे योग्य नाही। मयूर परीख, एबीपी माझा, मुंबई।